धक्का दुसरा. भाऊच्या धक्क्याचा दुसरा दिवस आहे आज, एपिसोड 8वा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेत डायरी यूट्यूब चॅनलला. काल आपण बघितलं भाऊचा धक्का होता, विकेंडचा वार पहिला होता या सीझन मराठी 6चा. तर पहिल्यामध्येच मला थोडं बोलायचं आहे की पहिलेच रितेश भाऊंनी जे आहे एक ट्विस्ट सांगितलं. तर आज होणार होतं एलिमिनेशन. तर पहिल्याच हप्त्यात कोणीतरी जाणार होतं घरातून बाहेर. जेवढे लोक नॉमिनेटेड होते एलिमिनेशनसाठी, जे 9 लोक होते, तर भाऊंनी आल्यालाच हे ट्विस्ट दिलं की जे आहे या हप्त्यामध्ये कोणीच एलिमिनेट नाही होणार आहे. तर सगळ्यांना खूप आनंद झाला आणि आपल्याला पण आनंद झाला की पहिल्या हप्त्यामध्ये कोणी एलिमिनेट नाही होते, हा त्यांनी ट्विस्ट सांगितला. पण त्याहूनही वरून रितेश भाऊने सांगितलं की जे लोक या हप्त्यात नॉमिनेटेड आहे एलिमिनेशनसाठी, तेच लोक नेक्स्ट वीकमध्ये पण नॉमिनेटेड होईल. तर ही गोष्ट खूप जे आहे पुऱ्या महाराष्ट्राच्या डोक्यात खटकली की हे अनफेअर एलिमिनेशन आहे. तर अनफेअर कसं की ठीक आहे, तुम्ही जेवढे नॉमिनेटेड आहेत त्यांना तुम्ही ठेवलं, पण ते नॉमिनेशनमध्ये कसे आले होते एलिमिनेशनच्या, की जे 3 तुम्ही शॉर्टकट कीमधून लोक पाठवलेले होते, ते तिघं जे कॅप्टन्सीसाठी दावेदार होते, सोनाली, तन्वी जे आहे, या असे 3 लोक होते. तर यांनी ज्या लोकांना नॉमिनेट केले त्यांच्या इच्छेनुसार तेच लोक एलिमिनेशनमध्ये एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. तर हे खूप अनफेअर होतं आणि तेच तुम्ही नेक्स्ट वीकमध्ये कॅरी फॉरवर्ड करताय. तो जो टास्क होता, तो टास्क जर असा झाला असता की प्रत्येकाने सांगा की कोण जे आहे घरातून बाहेर जाण्यासाठी जे आहे योग्य आहे, कोणाची घराला गरज नाही, असं प्रत्येकामधून मेजॉरिटीमध्ये जो आला असता तो नॉमिनेट झाला असता तर ठीक होतं. पण हे खूप जे आहे अनफेअर वाटलं मला. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मग भाऊनी जे आहे सगळ्यांना सांगितलं की हा जो सीझन आहे हा खूप व्हायरल होतोय. नक्कीच हा सीझन खूप व्हायरल होतोय. त्याचं कारण पण आहे की हा सीझन पूर्ण कॉपी वाटतोय. तर खूप लोकांना राग पण येईल माझा, पण हा सीझन जो आहे तो खूप सारा कॉपी वाटतोय. मागच्या सीझन जे कंटेस्टंट होते ते सगळे कॉपी कंटेस्टंट वाटत आहेत आणि जो फ्लो आहे सीझनचा जो चालू आहे तो सेम वाटतोय. त्यानंतर भाऊने एक टास्क ठेवला. टास्कमध्ये जे आहे प्रत्येकाला काहीतरी परफॉर्म करायचं होतं. तर पहिलाच परफॉर्मन्स जो झाला तो करण आणि सागरदादामध्ये झाला. आता त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे करण पण एक्सपिरियन्स्ड आहे, त्याचे सोनवली वहिनींची जी ॲक्टिंग आहे, आणि सेम सागरदादाला आपण पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे सागरदादा कधीपासून परफॉर्म करतोय. तर सागरदादा तर ऑलरेडी मल्टी टॅलेंटेड होता. तर तो परफॉर्मन्स खूप छान होता. एकदा तुम्ही जाऊन बघा, खूप हसवलं त्यांनी. त्यानंतर राधा आणि रुचिताचा डान्स होता, तर एकदा तो पण बघा. पण राधा रुचिताच्या डान्समध्ये रुचिता ने खूप जास्त चांगल्या स्टेप्स केल्या, तसं मी पण बघितलं. खूप चांगली डान्सर जे आहे रुचिता आहे. त्यानंतर जे आहे दीपाली ताईची लावणी लावली. तर दीपाली ताईच्या लावणीनंतर तर असं झालं की राधा रुचिताला बघायची पण इच्छा नाही झाली, कारण दीपाली ताईची जी लावणी होती ती खूप उत्कृष्ट होती. जे एक्सप्रेशन जे होते जबरदस्त, आपण म्हणतो ना ग्रेसफुल परफॉर्मन्स, सेम दीपाली ताईचा होता. त्यानंतर जे आहे सचिन दादा आणि प्राजक्ता ताईने पण एक परफॉर्मन्स दिला, तो पण खूप छान वाटला लोकांना. त्यानंतर जे आहे भाऊ म्हणाले राकेश काय करणार, राकेश काय करू शकतो, तो म्हणजे तू चहा बनव, आणि त्याच्यावरून राकेश थोडा हसायला लागला. त्यानंतर सगळे म्हणायला लागले आयुषला ची ॲक्टिंग येते, ऋतिक रोशनची. तर आयुषने ऋतिक रोशनची ॲक्टिंग केली, म्हणजे दिसला नाही पण मग ऋतिक रोशनची ॲक्टिंग करतोय. त्यानंतर मग भाऊने एक ट्रॉफी वाटप ठेवला. एक ट्रॉफी, प्रत्येक ट्रॉफीला एक टायटल होतं. तर सगळ्यांना जे आहे त्यांनी विचारलं की हे टायटल कोणाकडे, तर त्याच्यातले असे भरपूर टायटल होते. जसं मला सगळं कळतं जे मानकरी, तर ते टायटल सगळ्यांनी बहुमताने दिलं विशालला. द्यायलाच पाहिजे विशालला हे टायटल. त्यानंतर भजन कमी उपोषण जास्त, तर हे टायटल तुम्ही पण सांगा. हे टायटल भेटलं आयुषला. त्यानंतर फॅन्सच्या जीवावर उडणारा, तर ऑब्व्हियसली ते करणला देणार होते ते टायटल, कारण करणला ऑलरेडी पूर्ण हप्ताभर जे आहे ती चावी त्यांनी जी देऊन दिली प्राजक्ताला, त्यामुळे हप्ताभर ऐकावं लागलं.
त्यानंतर दुसरा टास्क झाला पिकनिक टू फिनाले टास्क. म्हणजे प्रत्येक कंटेस्टंटला बोलवतील आणि त्यांना विचारतील की फिनालेपर्यंत तुम्हाला कोण वाटतं की तुमच्यासोबत कोण असायला पाहिजे, कोण कॅपेबल आहे. तर पहिले बोलवलं दिव्याला. दिव्याने जे चूज केलं ते सागर, राकेश, आयुष आणि दीपालीला. तर याच्यामध्ये ठीक आहे, हे थोडे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. सागर आहे, राकेश आपल्याला दिसलेला नाही आहे, पण मग मला वाटतं तो खूप चांगला खेळू शकतो. त्यानंतर रोशनला बोलवलं. रोशनने निवडलं विशालला, सचिन, रुचिता आणि तन्वी. म्हणजे जवळपास त्यांच्याच टीममधले होते, फक्त सचिन दादा वेगळा होता. तर रोशनने जे लोक निवडले होते त्यापैकी भाऊ बोलले की तुम्ही जे लोक निवडले ते हृदयातून निवडले. नक्कीच रोशन दादानी हृदयातून निवडलेत, पण सगळे एलिजिबल आहेत का, म्हणजे सगळे कॅपेबल आहेत का फिनालेपर्यंत, हा सगळ्यांचा प्रश्न होता. पण ठीक आहे, आता रोशन दादाची ती निवड होती, त्यांचा चान्स होता बोलायचा. त्यानंतर प्रभूला बोलवलं. प्रभूने निवडलं सोनालीला, दिव्याला, दीपालीला आणि सागर दादाला. आणि मग नंतर सोनालीला बोलवलं. सोनालीने निवडलं करणला, तन्वीला, प्रभूला आणि ओमकारला. तर सोनाली म्हटली की मला बाहेर जाऊन जे आहे प्रभूसोबत रील्स बनवायच्या आहेत. तर भाऊ बोलले एकदा तुम्ही पहिले रील्स बनवायच्या पहिले त्याच्या रील्स बघा की त्याच्या रील्स काय आहेत आणि मग त्याच्यासोबत रील्स बनवा. कारण सगळ्यांना वाटतं प्रभूला आणेल आणि पण प्रभू डेंजर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण बघितलं त्याच्या रील्स. 20 वर्षाचं कार्ट आहे ते. त्यानंतर जे आहे टास्क झाला. टास्कच्या मध्येच ब्रेक झाला. मग ब्रेकमध्ये अनुश्रीला दाखवलं गेलं बिग बॉसकडून, कॅमेऱ्यामध्ये अनुश्रीवर फोकस गेला आणि अनुश्री एका साईडला सोफ्यावर बसली होती आणि तिने सांगितलं माईकमध्ये की मी चावी चोरली आहे, पण मग सगळ्यांना जे आहे मी कोणाला सांगणार नाही शेवटपर्यंत, मी इथून बाहेर निघून जाईल तरी हे गुपित माझ्यासोबतच जाईल. आणि असं बरंच काही बोलली, बरंच काही मोठ्या मोठ्या गोष्टी बोलली की जरी मी चावी चोरली पण मी पण त्या लोकांसारखं जे आहे उपाशी राहिली होती, मी जेवण नव्हतं केलं. तर ठीक आहे, आता बघू आपण याच्यावरून पुढं काय होतं. त्यानंतर भाऊने उघडलं चुगलीचं दार. चुगलीच्या दारमध्ये भाऊने बोलवलं विशालला. विशालला जेव्हा मध्ये गेला, विशाल ने बघितलं की करण, आयुष आणि सचिन बसून त्याची चुगली करत. तेच मी जे तुम्हाला तिसऱ्या का चौथ्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की विशाल, आयुष आणि सचिन मिळून, सचिन दादा तर जास्त बोलले नव्हते पण जे आहे करण बोललेला होता विशालबद्दल की बिग बॉस याचं तोंड बंद करायला काहीतरी ग्लू वगैरे आणून द्या, म्हणजे याचा थोडा पण आवाज निघायला नको. तर विशाल बाहेर येऊन थोडंसं बोलला की मला अपेक्षा नव्हती हे लोक बोलतील असं. त्यानंतर तन्वीला बोलवलं. तन्वी जाता जाता स्वामी स्वामी स्वामी, माझे मित्र नको आहे, स्वामींची प्रार्थना करायला लागली. पण मग तिथं गेल्यानंतर तिने पण पाहिलं करण, ओमकार, सोनाली आणि दिव्या हे तिच्या ओरडण्याबद्दल चुगली करत होते, एकमेकांमध्ये बोलत होते, जे कंटिन्यू बोलत राहतात सगळे लोक, आपण पण बोलतो, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर प्राजक्ता ताईला बोलवलं. प्राजक्ता ताईबद्दल तन्वी आणि अनुश्री बोलत होती. आपण तो व्हिडिओ बघितला होता की अनुश्री ॲक्टिंग करते प्राजक्ताची. जेव्हा प्राजक्ताने नॉमिनेट केलं होतं ते जे आता नॉमिनेशन मध्ये आहेत त्या लोकांना नॉमिनेट जेव्हा केलं होतं तेव्हा त्यांच्याकडे चान्स होता 2 लोकांना, तेव्हा ती रडत होती, त्यावरून ही ॲक्टिंग केली होती, ते दाखवलं प्राजक्ताला. मग यावर तन्वी तर काही बोलली नाही, पण प्राजक्ता थोडंसं बोलली आणि विशाल बोलला या गोष्टीवर. त्यानंतर जे आहे भाऊनी एलिमिनेशनचा दार उघडलं. तर जेवढे कंटेस्टंट होते त्यांपैकी सगळ्यात कमी मतं कोणाला आहेत किंवा कोण डेंजर झोनमध्ये आहेत ते सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं करणला, राधाला आणि रुचिताला डेंजर झोनमध्ये. आता हे मला वाटतं हा सगळा गेम प्लॅन होता बिग बॉसचा, कारण आपल्या सगळ्यांना माहिती करणला एवढे कमी वोट नाही पडू शकत की तो डेंजरमध्ये आहे, पण त्याला सुधरवण्यासाठी की त्याला जो ओव्हर कॉन्फिडन्स होता त्याच्यासाठी बिग बॉसने हे खेळलेलं असेल. आणि लास्टमध्ये तेच जे मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की यांनी अनाऊन्स केलं की या हप्त्याचा ट्विस्ट आहे की कोणीच एलिमिनेट नाही होणार आहे आणि हेच कंटेस्टंट नेक्स्ट वीकमध्ये पण नॉमिनेट होतील एलिमिनेशनसाठी. तर खूप सारं अनफेअर वाटलं मला. ठीक आहे, आता बघूया बिग बॉस. नक्कीच जो आहे आमचा रिव्ह्यू घ्या याच्यावर, पूर्ण महाराष्ट्राचा रिव्ह्यू घ्या, कारण खूप लोकांचे मी पण रिव्ह्यू ऐकलेत की हे अनफेअर होतं जे नॉमिनेशन झाले एलिमिनेशनसाठी. बाकी बघूया आपण उद्या 9th एपिसोडमध्ये काय होईल. तोपर्यंत आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.